रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पापड खार सोडा न वापरता, तेलाचा एकही थेंब न वापरता मिक्सरमध्ये अतिशय साध्या सोप्या पद्धतीने चौपट फुलणारे असे चविष्ट असे पापड बनवलेले आहेत। हे पापड बनवण्यासाठी आपल्याला कोणतीही पूर्वतयारी किंवा कोणत्याही प्रकारचं भिजवता न शिजवता आपण हे पापड बनवलेले आहेत। चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला 1 कप इतका रवा घ्यायचा आहे। रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, म्हणजे बारीक रवा, मोठा रवा, आपल्या घरामध्ये जो रवा अवेलेबल आहे त्या रव्याने तुम्ही हे जे पापड आहे तर ते बनवू शकता। अतिशय हेल्दी असे हे पापड आहेत। हे पापड बनवण्यासाठी 1 वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे। त्यासाठी आपल्याला 2 चमचे इतकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यासाठी आपण आता रवा आणि गव्हाचं पीठ तुम्ही पहिल्यांदा बारीक करून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे पाणी घालून देखील बारीक करून घेऊ शकता। फक्त आपल्याला खूप बारीक असं वाटून घ्यायचं आहे। तरी इथे बघा आपण 1 कप पाणी घालून बारीक असं वाटून घेतलेलं आहे। तुम्ही हवं तर पहिल्यांदा रवा आणि गव्हाचं पीठ बारीक करून घ्या, नंतर पाणी घाला, म्हणजे त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार होईल। जे आपले मिश्रण आहे ते एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल मिरची किंवा हिरवी मिरची घालू शकता। इथे मी लाल मिरची घातलेली आहे। त्यानंतर थोड्याशा 15-20 कढीपाल्याची पाने आपण अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। आता हे मिश्रण मिक्स करून घेऊया। तर बघा मिश्रण खूप जाडसर आहे, तर यासाठी आपण याच्यामध्ये पुन्हा एकदा अर्धा कप इतकं पाणी घालत आहोत। म्हणजे अगोदर 1 कप त्यानंतर अर्धा कप इतकं पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे। खूप सैलसर असं बॅटर आपल्याला करायचं नाही, खूप घट्टसर असं देखील आपल्याला ठेवायचं नाही। अगदी एकसारखं आपल्याला हे बॅटर जे आहे तर ते करायचं आहे। अशा प्रकारे व्हिडिओ तुम्हाला दिसत आहे त्या प्रकारे तुम्ही बॅटर करू शकता। यासाठी कोणतीही तयारी करावी लागत नाही। 1 वाटी रव्यापासून इथे आपले 25 पापड तयार झालेले आहेत। तर इथे बघा गॅसवरती आपण कुकर ठेवलेला आहे, त्यामध्ये तांब्यावर पाणी ठेवलेलं आहे। तुम्ही कुकरऐवजी मोठं पातेलं देखील घेऊ शकता, फक्त जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे। पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे, त्यावरती आपण चाळण ठेवायची आहे आणि अशा प्रकारची कोणतीही एक प्लेट घ्यायची आहे। ही आपण फक्त पाण्याने स्वच्छ धुवून प्लेट, ओली प्लेट घेतलेली आहे। यामध्ये आपण तेल तूप काहीही लावलेलं नाही। बॅटर आपण यामध्ये घालायचं, चमचाभर बॅटर घालायचं, व्यवस्थित सर्व बाजूने मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर या चाळणीवरती आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे आणि झाकण ठेवून फक्त 1 मिनिट आपल्याला शिजवायचं आहे। 1 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। तर बघा अशा प्रकारे आपला जो पापड आहे तर तो वाफवून झालेला आहे। यानंतर हे जी प्लेट आहे लगेचच आपण पाण्यामध्ये टाकायचं आहे। एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही जवळच पाणी घेऊन बसा आणि त्यामध्ये आपण लगेच ही प्लेट टाकायची आहे। एक अर्धा मिनिट आपल्याला ही प्लेट थंड होऊन द्यायची आहे। त्यानंतर एखाद्या चाकूच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने याच्या कडा ज्या आहेत तर त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। अगदी सहज हा पापड आपला निघतोय। बघा तेलाचा एक थेंबही आपण वापर केलेला नाही, तरी देखील किती सुरेख असा आपला पापड निघालेला आहे आणि खूप देखणा सुद्धा दिसत आहे। असे आपण पापड अगदी सहज करू शकतो। हे पापड सावलीत देखील अगदी सहज वाळतात। तुम्ही घरामध्ये सावलीमध्ये 2 दिवस वाळवू शकता किंवा उन्हामध्ये तुम्ही ठेवले तर एका दिवसातच हे पापड जे आहे तर ते सुकून तयार होतात। त्यानंतर आपण त्याच प्लेटमध्ये अशा प्रकारे दुसऱ्यांदा सुद्धा पापड वाफायला ठेवणार आहोत। त्याला पुन्हा एकदा तेल वगैरे लावायची गरज नाही। आपण त्यामध्ये बॅटर मिक्स करून पुन्हा एकदा आपण अगदी मिनिटभर हा पापड देखील वाफवून घेणार आहोत। तो लगेचच आपण पाण्यामध्ये टाकून द्यायचा। तर हा पापड पाण्यामध्ये थोडासा थंड होतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या प्लेटमध्ये कुकरमध्ये अजून एक पापड आपण शिजायला ठेवायचा आहे, म्हणजे आपलं काम जे आहे तर ते फटाफट होतं। अगदी सहज हे पापड तयार होतात। आपण एकटीने कोणतेही तयारीने शिवाय आपण हे पापड तयार करू शकतो। अतिशय सोपी रेसिपी आहे। खायला देखील अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असे हे पापड तयार होतात। करायला देखील अगदी सोपे आहे। तर बघा हा पापड देखील किती छान बाहेर निघालेला आहे आणि किती सुंदर असा तयार झालेला आहे। तुम्ही पापड तयार करून अशा एखाद्या टोपलीवरती देखील ठेवू शकता, म्हणजे पापड जे आहे तर ते पाण्यामधून काढल्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी असतं, त्यामुळे ते पाणी निथळतं आणि त्यानंतर आपण एखाद्या कापडावरती किंवा तुम्ही सुती कापडावरती घाला किंवा एखाद्या तुम्ही प्लास्टिकच्या सीटवरती देखील हे जे पापड आहे तर ते सुकत ठेवू शकता। मी घरामध्येच इथे पापड सुकत ठेवलेले आहेत। दुसऱ्या दिवशी आपण उन्हामध्ये ठेवून हे कडकडीत पापड जे आहे तर ते वाळवून घेतलेले आहेत। उन्हाळं काम आपण हे वर्षभर टिकवून ठेवतो, त्यासाठी पापड उन्हामध्ये तुम्ही 1-2 ऊन त्याला द्या, म्हणजे हे पापड आहे तर ते खराब होत नाहीत। नाहीतर काय होतं पावसाळ्यामध्ये हे जे उन्हाळी वाळवण्याची जी काही तुम्ही पापड वगैरे बनवता तर त्याला भुरा वगैरे येतो, वास येतो। त्यासाठी आपण ते काही वेळासाठी उन्हामध्ये आपण व्यवस्थित सुकवून घ्यायचे आहेत। त्यानंतर तेलामध्ये आपण काही पापड तळून पाहूया। तर बघा किती छान असे हे पापड फुललेले आहेत। अगदी दुप्पट तिप्पट चौपट हे पापड फुलतात। किती छान खुसखुशीत असे फुलतात आणि करायला देखील अतिशय सोपे आहेत।
नेहमीप्रमाणे कमीत कमी वेळेमध्ये मी तुम्हाला रेसिपी सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने कोणतीही रेसिपी समजावून सांगत आहे। त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून आम्हाला सपोर्ट नक्की करा। तर एक पापड आपण तोडून देखील बघूया किती छान सुरेख असा पापड तयार होतो। आणि हा पापड बघा, आपला जो पापड आहे तर ते किती पड फुललेला आहे ते तुम्हीच मला कमेंट करून सांगा। किती छान सोप्या पद्धतीने हे पापड तयार होतात आणि खूप छान फुलतात आणि तेवढेच चविष्ट देखील असतात। आता हा पापड आपण तोडून बघूया।